उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपल्यासाठी जरी तो सुट्टी किंवा आंब्यांचा सीझन असला तरी लहान मुलांसाठी स्पेशली बेबींसाठी हा सीझन खूप जास्त चॅलेंजिंग असतो. कारण यामध्ये प्रचंड ऊन असतं आणि मुलं खूप जास्त इरिटेट होतात. खूप सगळा घाम येत असतो, खूप सगळे रॅशेस होण्याचे यामध्ये चान्सेस असतात किंवा मग डिहायड्रेट होतात मुलं आणि याचमुळे आई म्हणून आपल्याला खूप जास्त टेन्शन येतं. म्हणूनच उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपल्या आजी वगैरे मुलांची स्पेशली खूप जास्त काळजी घ्यायला सांगायच्या. बट डोंट वरी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त असे मॉम हॅक्स आणि ही होम रेमेडीज, काही बऱ्याचशा खूप चांगल्या चांगल्या टिप्स. सो हाय, मी आहे प्राची आणि तुम्ही पाहत आहात पॅरेंटिंग विथ प्राची खर्डे. आणि या पेजवर तुम्हाला भरपूर अशा कमाल लहान मुलांच्या गोष्टी बघायला मिळणार आहे. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब दिस चॅनेल. आणि जिथे मी शेअर करते रिअल मॉम लाईफ टिप्स ज्या खूप मदत करतात नवीन आई जर तुम्ही असाल त्यांच्यासाठी. आता यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट जी आहे ती फर्स्ट गोष्ट म्हणजे हायड्रेशन. बाळाला भरपूर असं हायड्रेट ठेवायचं काम आपल्याला करायचं आहे. जर तुमचं बाळ 6 महिन्यांच्या आत असेल तर तुम्ही त्याला ब्रेस्ट फीड किंवा फॉर्म्युला फीड करू शकता. आणि जर तुमचं बाळ 6 महिन्यांच्या पुढे असेल तर तुम्ही त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार थोडं थोडं पाणीसुद्धा ऑफर करू शकता. आता हा झाला बाळांचा पार्ट, पण 1 वर्षानंतरच्या बाळांना तुम्ही हायड्रेट ठेवण्यासाठी कोकोनट वॉटर इज द बेस्ट. मी श्रियांना ट्राय करते 2-3 दिवसांनी किंवा रोज कोकोनट वॉटर द्यायचं, कारण आमच्या घराच्या साईडला खूप सगळे कोकोनट ट्री आहेत. सो मी डेफिनेटली ट्राय करते त्याला कोकोनट वॉटर द्यायचं. त्यानंतर फ्रूट ज्युसेस जे आहेत ते विदाऊट शुगर तुम्ही मुलांना नक्कीच देऊ शकता. जसं की वॉटरमेलन झालं, ऑरेंजेस झालं किंवा भरपूर असे फ्रूट ज्युसेस असतात. वॉटर इंटेक त्याच्याने बाळांमध्ये जास्ती जातो. तर ते तुम्ही करू शकता. किंवा मग आत्ता सध्या जर मी कुठली गोष्ट स्टार्ट केलेली आहे आणि जी मला खरंच खूप चांगली वाटलेली आहे, मी श्रेयाला थंड ताक देते. जे आम्ही रोज जे ताजं दही लावतो, त्या दह्याचं मी श्रेयांना, म्हणजे आम्ही सगळेच पितो आणि त्याला आजकाल ते आवडतंय. सो मग त्याला पण मी ऑफर करते. सो ताक खूप चांगलं आहे लहान मुलांसाठी. सो तुम्ही ते देऊ शकता. त्याच्यात फक्त तुम्हाला काळं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी जिरा पावडर टाकायची आहे. सो खूप अमेझिंग फ्लेवर बनतो. तर डेफिनेटली मुलांना ट्राय करू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, कारण मुलं हायड्रेट राहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्यांना पुदिन्याचं सरबत करून देऊ शकता. त्याला कैरीचं पन्हंसुद्धा खूप आवडतं. सो मी ते पण पल्प करून ठेवते. गूळ घालून करते मी स्पेशली. सो कैरीचं पन्हं किंवा कोकमसुद्धा त्याला खूप आवडतं. सो ते कोकममध्ये थोडंसं सब्जा सीड्स ॲड करून ते थोडंसं वेगळं पण वाटतं आणि तो त्याला पिंक मॅजिकल ड्रिंक असं काहीतरी बोलतो. सो ही लव्हड इट आणि मी ते त्याला देते आणि तो खूप छान पितो. सो तुम्ही मुलांना असं वेगवेगळे ड्रिंक्स ऑफर करू शकता, ज्याने मुलांचा पाण्याचा इंटेक जास्त जाईल आणि ते हायड्रेट राहील. जसं की मी सांगितलं, फर्स्ट आपला जो पॉईंट होता तो होता हायड्रेशन. आणि आताच आहे सेकंड पॉईंट, जो की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे स्किन केअर किंवा रॅश. या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये बऱ्याचदा मुलांची स्किन खूप जास्त टॅन होते किंवा जे जे मुलं डायपर घालत असतील त्यांना रॅश येतो किंवा काही प्रायव्हेट पार्ट असतात ते व्यवस्थित क्लीन नाही झाल्यामुळे सुद्धा त्यांना खूप जास्त इरिटेशन होऊ शकतं. आता यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट, जी बऱ्याच लेडीज किंवा बऱ्याचशा आई एवढं इम्पॉर्टंट नाही पकडत, पण ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे अंगावरचे कपडे. कपडे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे स्किन केअरमध्ये, कारण याने सुद्धा रॅश होऊ शकतं. उन्हाळ्यामध्ये मुलांची बॉडी प्रचंड स्वेट बाहेर करते आणि ते जेव्हा पळतात किंवा धावतात प्रत्येक वेळेस जेवढं त्यांचं एक्झर्शन होतं तेवढं त्यांच्या स्किनमधनं तो घामावाटे बाहेर येतं. सो त्यामुळे मी श्रेयांना प्रेफर करते की कॉटनचे कपडे घालणे. कॉटनचे कपडे घातल्याने काय होतं, एकतर मुलांना खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं. परत जे काही रॅश किंवा इरिटेशन होणार ते अजिबात होत नाही. सो मी त्याला कॉटनचे कपडेच प्रेफर करते. सुट्ट्यांचा सीझन असतो, सो नॉर्मली तशी मुलं स्कूलला वगैरे जात नाही. सो तुम्ही तेवढी काळजी घरी नक्कीच मुलांची घेऊ शकता. मी श्रेयांना 2दा अंघोळ घालते. स्वेट सगळा निघून जातो किंवा त्याची बॉडीसुद्धा एक छान थंडावा देते. सो ही खूप गोष्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्या बाळाला सहन होत असेल तर डेफिनेटली तुम्ही 2दा बाळाला अंघोळ घालू शकता. सो नंबर 3चा पॉईंट, आता या सीझनमध्ये ना एकतर मुलांना पहिली गोष्ट सुट्टी लागलेली असते. त्यामुळे मुलांना प्रचंड उत्सुकता असते बाहेर खेळायचं
किंवा मग मित्रांसोबत पार्कमध्ये खेळायचं आणि यामुळे होतं काय, की तुमच्या बाळाला भरपूर अशी स्किन टॅन होऊ शकते. आता टॅन तर होणार आहे, पण त्याला आपण होम रेमेडीज करू शकतो किंवा मग सनस्क्रीन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सनस्क्रीनवर मी अख्खा एक व्हिडिओ बनवणार आहे, कारण त्याचं महत्त्व लोकांना आत्तापर्यंत आलेलंच नाही आहे. सो सनस्क्रीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही डेली मुलांना सनस्क्रीन लावली पाहिजे. भरपूर सनस्क्रीन ट्राय केल्यात, पण वन ऑफ 3 ते 4 सनस्क्रीन आहेत, ते ब्रँड्स आहेत, जे खूप अमेझिंगली काम करतात. सो मी रेफर करते, की तेच तुम्ही वापरू शकता. या व्हिडिओच्या खाली मी ऑफकोर्स त्या सनस्क्रीनची लिंकसुद्धा देईल आणि आपल्या Instagramच्या पेजवर सुद्धा मी याच्या लिंक्स टाकणार आहे. सो सनस्क्रीन खूप जास्त मॅटर करते. सकाळी मी अंघोळ झाल्यानंतर स्त्रियांना पूर्ण बॉडीवर एकदा मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन लावते आणि मग त्याला बाहेर सोडते. तसं त्याला मी अजिबात बाहेर सोडत नाही. आणि जर तुम्ही बोलताल उपटन जर तुम्हाला घरगुती ट्राय करायचं असेल, तर तुम्ही मुलतानी मिट्टी जी असते त्यामध्ये रोज वॉटर करून तुम्ही मुलांच्या फेसवर किंवा जिथे कुठे टॅन झाला आहे बॉडीवर, हातावर वगैरे, तर तुम्ही ते डेफिनेटली लावू शकता. थोडंसं एक 10 मिनिटं सुकल्यानंतर ते कोमट पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे. आता नंबर 3चा पॉईंट आहे समर डाएट. आता समरमध्ये डाएटसुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मुलांसाठी. बऱ्याचदा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण खरंच ह्या गोष्टी खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. सो मला असं वाटतं, की फर्स्ट पॉईंट इज मुलांना काय खायला द्यायचं. सो सगळ्यात जास्त डाएटसुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मुलांच्या समर केअरमध्ये. सो मी रेकमेंड करेल, की तुम्ही खूप जास्त फ्रुट्स मुलांना खाऊ घाला. जे वॉटरी फ्रुट्स असतात लाईक वॉटरमेलन किंवा मग ऑरेंज, कुकंबर, काकडी खूप जास्त चांगलं वर्क करते समर सीझनमध्ये. त्यानंतर मी स्त्रियांना थोडंसं लाईट मील्स प्रेफर करते मॉर्निंग टाईमला तरी, कारण खूप ऊन असतं. त्याला मग मी खिचडी, मग ती पालक खिचडी असू दे किंवा सगळ्या व्हेजिटेबल्स टाकून मिक्स्ड खिचडी असू दे, ती मी प्रेफर करते. मी त्याला रोज एकतर ताक, मी मगाशी पण तेच बोलले, की ताक किंवा मग 1 बाउल दही. सो हे मी 2 त्याला डेफिनेटली देण्यास. सो हा झाला खाण्याला आपण काय देऊ शकतो घरगुती. घरगुती सगळेच पदार्थ तुम्ही देऊ शकता मुलांना. आणि जे फूड तुम्हाला अव्हॉइड करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला खूप जास्त स्पायसी फूड मुलांना नाही द्यायचं आहे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये किंवा मग तुम्ही खूप जास्त ऑइली फूड मुलांना नका देऊ. बाहेरचं जे पॅकेट फूड असतं ते सुद्धा मुलांसाठी अजिबात चांगलं नसतं समर सीझनमध्ये, कारण बॉडी ऑलरेडी हीट असते बॉडीमध्ये आणि त्यानंतर तुम्ही अजूनही ते तेलकट आणि ते खाता मुलांना अजून त्रास होतो. टाळण्याचा पूर्णपणे प्रयत्न आहे. किंवा मग कलर्ससोबत खेळू शकता. तुम्ही आता बीटरूट खिचडी बनवली, तुम्ही पालक खिचडी बनवली, तर ती ग्रीन झाली, बीटरूट खिचडी पिंक झाली किंवा मग मी बऱ्याचदा आपलं मी पंपकिन टाकलं तर ती येलो खिचडी होते. सो अशा सगळ्या गोष्टी तुम्ही भाज्या ज्या मुलांना डायजेस्ट होत आहेत त्या भाज्या तुम्ही टाकून मुलांना डेफिनेटली खाऊ घालू शकता. खूप जास्त या सीझनमध्ये स्पेशली खाण्याची इच्छा एवढी होत नाही मुलांची. सो मग तेच सगळ्या गोष्टी होतात. सो तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी नक्की ट्राय करू शकता. आपल्या Instagramच्या पेजवर तर भरपूर अशा रेसिपीज आहेत. सो तुम्ही त्यासुद्धा जाऊन बघू शकता. नाऊ द फोर्थ पॉइंट, की आउटडोअर केअर कशी करायची आहे मुलांना. जेव्हाही तुम्ही मुलांना घेऊन बाहेर जाताय, त्यावेळेस मुलांची काळजी कशी घ्यायची आहे. सो मी रेकमेंड करेल, की तुम्ही 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंतचा टाईम अजिबात बाहेर जाऊ नका. पण खूप हार्श ऊन असतं, सनलाईट खूप डिरेक्टली येतो आणि मुलांना डेफिनेटली त्रास होऊ शकतो. जर तुमचा किड्स प्ले एरिया सावलीमध्ये असेल, तर तुम्ही डेफिनेटली जाऊ शकता. पण ट्राय करा, की 4 नंतरच जायचा. त्यावेळेससुद्धा तुम्ही प्रॉपर सनस्क्रीन लावणं खूप जास्त गरजेचं आहे. ज्या मुलांकडे सनग्लासेस असेल तर ते वेअर करा. तुम्ही कॅप वेअर करा. चांगले क्लोथ्स घाला हलके-फुलके. काहीतरी फ्रूटचा डब्बा ठेवायचा आहे आणि सोबत एक वॉटर बॉटल, की खूप इम्पॉर्टंट आहे. मग हे तुम्ही घेऊन जाऊ शकता मुलांना बाहेर समर केअरमध्ये आणि प्ले एरियामध्ये तुम्ही खेळू शकता. आता नंबर 5चा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पॉइंट, की समर होम केअर हॅक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे तुम्ही घरी करू शकता किंवा हॅक्स बोलू शकता किंवा काही टिप्स बोलू शकता. सो मी समरमध्ये काय करते, आता रूम जी आहे जिथे आपलं बाळ झोपणार आहे, बाळाची जी रूम आहे ती शक्यतो मी त्याचे कर्टन्स थोडंसं डार्क ठेवते आणि ते प्रॉपर क्लोज्ड ठेवते, जेणेकरून जे उन्हाचे हार्श जे रेज आहेत ते आपल्या बाळावर डिरेक्टली पडत नाही आणि बाळ थोडंसं कूल, थंड, रूम पण थंड राहते. जास्त महत्त्वाचं हा पण पॉईंट आहे बेडशीट. जे मुलं ज्या बेडवर झोपतायत ते बेडशीट कॉटनचं हवं,
कारण कॉटनच्या बेडशीटनी घाम येत नाही. घाम नाही आला तर तिथे रॅश होत नाही. त्यामुळे कॉटनचं बेडशीट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ही खूप मोठी मिसकन्सेप्शन आहे लोकांना, की उन्हाळ्यामध्ये भरपूर पावडर लावतात. इतकी पावडर लावतात मुलांच्या मानेला, इकडे-तिकडे. तर ते खूप अतिप्रमाण होतं आणि त्याने काय होतं, की तुमचे जे ओपन पोर्स आहेत ते क्लोज होतात आणि त्या क्लोज पोर्समुळे मुलांचा जो घाम आहे तो बाहेर पडत नाही आणि मग ती आतली हीट आतच राहते आणि त्याने अजून त्रास होतो. सो येस मॉम, हे आहेत माझे काही ट्राईड आणि टेस्टेड समर हॅक्स. तुम्हाला कसे वाटले मला डेफिनेटली सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा काही अमेझिंग टिप्स असतील तर नक्कीच या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही त्या टिप्स शेअर करू शकता आणि मुलांची भरपूर काळजी घ्या. हा 2 महिन्यांचा खूप टफ सीझन आहे आणि आय नो की प्रत्येक आईला काळजी असते की आता कसं होणार मॅनेज, कारण मुलांच्या शाळेला सुट्टी लागलेली असते. सो काही नाही, हे दिवस पण एकदम आरामात निघून जातील. फक्त भरपूर काळजी घ्या मुलांची, हायड्रेट ठेवा मुलांना नेहमी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच हेल्पफुल वाटला असेल तर डेफिनेटली आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा सगळ्या मॉम्सपर्यंत. कसं वाटतायत हे व्हिडिओज मला हे डेफिनेटली सांगा. आपल्या या इंस्टाग्रामच्या पेजला सुद्धा तुम्ही फॉलो करून ठेवू शकता. खूप अमेझिंग रेसिपीज मी इकडे शेअर करते मुलांसाठीच्या. टिफिन सीरीज खूप छान चालू असतात आपल्या आणि मला कमेंट्समध्ये डेफिनेटली सांगायला अजिबात विसरू नका तुमचे समर हॅक्स जे तुम्ही तुमच्या मुलांना करतात. काही छान छान छोट्या छोट्या रेसिपीज असतील तर त्या पण तुम्ही या कमेंट सेक्शनमध्ये डेफिनेटली सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.